राम राम मंडळ, तो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आलतो बघा सौरभ भोसलेंचा स्टँडअप कॉमेडी शो बघण्यासाठी. आता शो बघण्यासाठी आलो तुम्ही म्हणता डायरेक्टच कशी काय शो बघायला, तर डायरेक्ट नाही आलो. पहिला आपल्या मित्राचा बर्थडे करणार होतो आणि मग डायरेक्ट आपण शो लिहिणार होतो. त्यामुळे म्हणलं कसं आहे, तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगा हो. मग काय आपण डायरेक्ट मग सुरुवात करू आपण डायरेक्ट आपल्या बर्थडे पासून. तर मग आता बर्थडे आहे आणि पार्टी नाही असं तर होऊ शकत नाही. मग पहिलं म्हणलं पार्टीचं नियोजन करा, मग बर्थडे करू. मग कसं आहे, मग पहिलं मग पार्टीचं नियोजन करावं म्हटलं. मग काय रुपेश शेट आणि आम्ही आपलं डायरेक्ट आलो बिर्याणी न्यायला. दुसरा काय आपल्याकडे पर्यायच नव्हता. मग बिर्याणी घेऊन झाल्यानंतर आपण घेतला केक. तर म्हणलं केकला जास्त पैसे करण्यापेक्षा म्हणलं आपलं खाण्यावर पैसे जास्त खर्च करा, आणि त्यामुळे केक आपण घेतलेला स्वस्तातला आणि खाणं महागातलं. घ्या आता तुम्हीच समजून. शेवट बॅचलर आहे हो, एवढं तेवढं कॉम्प्रोमाइज करायला लागतात सगळ्या गोष्टी. मस्तपैकी आल्या ओंकार शेटचा बर्थडे आपला सेलिब्रेट केला. ओके मध्ये मग नंतर दावत आपली मांडली. मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारून झाला. आता म्हटलं पडदिसनं आवरावं आणि आपण आपल्या मार्गाने निघावं, कारण की आपल्याला परत जायचं होतं. शो होता आपला दुपारचा म्हणजे संध्याकाळचा शो होता. त्यामुळे आपण लवकरच निघणार होतो, कारण की स्वारगेटला शो होता आपण हडपसरला. त्यामुळे यायला खूप गर्दी, त्या टायमिंगला खूप गर्दी असते. त्यामुळं लवकरच निघावं. मस्तपैकी मग आवरून सगळं बड्डे बिड्डे करून खाणं पिणं चालतं. ओके मध्ये रुपेश शेट आणि आम्ही निघालेलो शो बघण्यासाठी. आता तिघ जण आपण गाडीवर जाऊ शकत नव्हता. तिघं कोण म्हणचाल तुम्ही, तर तिघं होता श्रेयश आपला, तो गेलता डायरेक्ट पीएमटी. आता म्हणलं मी एकटा गाडीवर जाण्यापेक्षा म्हणलं रुपेशला तू आपलं माझ्यासोबत चल, आपण दोघं गाडीवर जाऊ. फायनली आपण स्वारगेटला येऊन पोहोचलो. असं वाटलं नव्हतं मला की एवढं पब्लिक असं. फर्स्ट टाइम आपला शो बघण्यासाठी आपण ह्याच्या अगोदर कधी आपला काय संबंध आला नव्हता असं काय कुठल्या शोला जाण्याचा. हा माझा फर्स्ट शो होता. त्यामुळे कसं म्हणलं, एवढा काय क्राऊड नसतो काय नसतं असं मला वाटतं. डायरेक्ट जाऊन आपल्याला चेअर बिअर भेटतील बसायला, कुठं असेल तिकीट घ्यायचं डायरेक्ट जाऊन बसायचं. पण फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात मी असा क्राऊड पहिल्यांदा बघितलेला कोणाचं साठी. एक नंबर म्हणजे बाप गर्दी होती, बाप सांगू शकत नाही एवढे गर्दी होती. माझे डोळे फिरलेले गर्दी बघून. म्हणलं बास भावा तू काहीतरी कमावलंयस, हे मला विश्वास बसला त्या भावावरती. सौरभ भोसले नाव असं महाराष्ट्रात अख्ख्या कुठल्या कानाकोपऱ्यात नाही, का महाराष्ट्राच्या बाहेर. खतरनाक भावा, खतरनाक एक नंबर. नंतर ना डायरेक्ट आपण आलो, आत एंट्रन्स केला. आत एंट्री केल्या नियोजन एकदम खट्ट केलं. लाईनीनं थोडं सगळेजण सोडत होते. लाईनीनं तिकीट घ्यायचं आणि लाईनीनं आत जायचं. पण कसं आहे, हे पुणे हो, इथं कोणी ऐकलं तर बरं नाही एकामेकाचं. कसं आहे, थोडेफार होतं इकडे तिकडं. तुम्हाला दाखवतो पुढे विषय काय झाला. एक नंबर चाललेला. तर रुपेश म्हणला मी तिकीट काढून होतो, कारण त्याच्याकडे आपलं ऍग्री प्रूफ त्याच्याकडे, त्यामुळे तो डायरेक्ट गेला, तो तिकीट घेऊन आला. आता तुम्हाला म्हणलेलं दाखवतोच. तर लाईनीनं जायचं ठेवून माणसं डायरेक्ट एकदम आत घुसली. तरी पण तिथं जे त्यांची मॅनेजमेंट टीम होती त्यांनी एक नंबर असं मॅनेजमेंट केलं आणि मध्ये सगळा कार्यक्रम चालू केला. आता आता आल्या मस्तपैकी आपल्याला एक नंबर जागा अशी चेअर बरोबर मधोमध बसायला भेटलेली. त्यामुळे काही विषयच नव्हता बाकी कुठल्या गोष्टीचा. पब्लिक येत होतं. पब्लिक म्हणजे एक टायमिंग त्यांचा होता साधारणपणे 8चा टायमिंग असेल, 7 का 8चा काहीतरी मिनिमम टायमिंग होता. त्या टायमिंग पर्यंत पब्लिक येतच होतं, कारण की जोपर्यंत शो चालू होत नाही तोपर्यंत पब्लिकच येत होतं. म्हणलं अजून तरी पब्लिक असं येतंय किती. बास म्हणजे अमाप पब्लिक होता, अमाप. खतरनाक एकदम विषय होऊन टाकला. त्यात जो तो आपापल्या गावाचं असं म्हणजे मोबाईलवर ते पाटे दाखवत होते, त्यात आपलं सातारकरच्या पण पाटे दिसले. मन भरून आलं, म्हणलं कुठं तरी आपलं सातारकर दिसतंय पुण्यात पण. बरं वाटलं बघून जरा. त्यानंतर ना डायरेक्ट मग ओके मध्ये असं कॅमेरामनचं सगळं चाललेला सेटअप लावायचा. प्रत्येकाला असं थोडं थोडं झूम करून दाखवत होते. ओके मध्ये सगळा सीन चालू होता. तेवढ्यात मग जो आपले जे सौरभ भोसले आहेत त्यांचं म्हणजे आपला भाव, त्याचा ओके मध्ये असं त्यांना जो एंट्रो होता तो त्यांना एकदम असा स्क्रीनवरती दाखवून दिला बघा.
कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? एक नंबर का ना, वाटणारच हो, विषयच खोल करून टाकलेला. मग काय ओके, मग त्याचा व्हिडिओ बनवतात. भाऊची आपल्या झाली ग्रँड एंट्री, एकदम रॉयल एंट्री, खतरनाक. तुम्ही बघा आता, इथनं पुढे तुम्हीच बघा आता, मी काहीच बोलत नाही. महाराष्ट्र दौरा जानेवारी महिन्यामध्ये दिलेला शब्द आम्ही पाळला बर का. यंदा सौरभ भोसले स्पेशल्स. कोण सौरभ भोसले? महाराष्ट्र दौरा भाग 1 गावठी, भाग 2 दोस्ता आणि भाग 3 कलाकार. हे तिन्ही स्पेशल्स आपण तब्बल 30 जिल्हे आणि 7 तालुक्यांमध्ये गच्चा घुसखोल केलेत. 30 जिल्हे आणि 7 तालुक्यांमध्ये आपण जवळजवळ 72,140 पेक्षा जास्त मायबाप रसिक प्रेक्षकांना हसवायचा, त्यांच्या मनाचा ठाव घ्यायचा प्रयत्न केला. आणि आज 27 आणि 28 डिसेंबरला मराठी स्टँडअप कॉमेडी आणि स्टोरी टेलिंगच्या क्षेत्रातील सर्वात मोठा शो, तब्बल 10,274 मायबाप रसिक प्रेक्षक या घटनेचे साक्षीदार आहेत, या इतिहासाचे साक्षीदार आहेत. हे फक्त आणि फक्त मराठी मायबाप रसिक प्रेक्षकच करू शकतात. रिजनल स्टँडअप कॉमेडीतील, मराठी स्टँडअप कॉमेडीतील सर्वात मोठ्या शोज मध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यंदा आपले तिन्ही रेकॉर्ड्स आपण स्वतःच मोडलेत. मार्च महिन्यामध्ये 3,677, ऑगस्ट महिन्यामध्ये 7,211 आणि आज 10,274. मायबाप रसिक प्रेक्षक हो, तुम्ही दिलेलं प्रेम आमची जबाबदारी वाढवते आणि ती जबाबदारी आम्ही नक्कीच पार पाडू. यंदा महाराष्ट्र दौरा भला मोठा होता. जानेवारी महिन्यात मायभूमी साताऱ्यातून आमचा दौरा सुरू झाला आणि आज कर्मभूमी पुणे येथे येऊन दौरा थांबतोय. खूप मोठा प्रवास होता. जवळजवळ 45,465 किलोमीटरचा हा प्रवास कधी झाला कळलंच नाही हो. कारण या प्रवासात तुमच्या प्रेमाची, टाळ्यांची, हसण्याची साथ होती. चला तर मायबाप रसिक प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आज ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहताय तो क्षण आला आहे. So now I request everyone to hold your seat belts because now you are entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. Thank you, thank you, thank you, thank you. आपण आपण 200 रुपये फिटवण्यावर जोर ठेवूया थोडासा, नाही का? नाहीतर तुम्ही म्हणायचा पण एक एक एका गोष्टीने सुरुवात करतो. हे 3 शोज करायला आमची जी फाटली आहे, पण हे झालंय आणि मला अजून विश्वास बसत नाही. हा 3रा शो होतोय. धन्यवाद. वर्षभर भरपूर फिरलोय. एकच सांगतो, शो ट्रान्सफर होऊन पण तुम्ही एवढ्या संख्येने टाइम मॅनेज करून एवढ्या लेट पण एवढं सगळं ट्रान्सफर होऊन एकही सीट रिकामी ठेवली नाही. 600 एक्स्ट्रा कोणच्या मिळत खूप खूप धन्यवाद. तुम्ही 2 दिवसात मला फॉर्म भरायला होता अजून. बर बर, ऐका ऐका ऐका, थांबा. आपल्याला 200 फिटवायचे आज आणि ह्यो शेवटचा शो जो मी 200 रुपयात करतोय.
ठीक आहे, चालू करायचं शो. सर्वप्रथम मी सौरभ शीतल सुरेश भोसले पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय. थँक्यू. बसा. 5 मिनिटं बोलायचे. थँक्यू. 2 मिनिटं मला वेळ दे, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचं. कोणीही जागा सोडू नका. पुणे पोलिसांकडून आपल्याला एक एसओपी आहे, पब्लिक कसं बाहेर सोडायचं केंद्र होईल आणि थांबा डोर करा. 5 मिनिटं घेतोय मी, प्लीज. कशी काय वाटला व्हिडिओ? एक नंबर करणार. तुम्ही म्हणला चला, तो तर म्हणलेला आम्ही शो बघा चालू, शोचा व्हिडिओ कुठे आहे? तर भावांनो, आपल्याला शोचा व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, त्यामुळे आपण एवढाच व्हिडिओ काढलाय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.